जिजाऊ हा जो सिंदखेडराजा इथल्या राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांचा 428वा जन्मोत्सव सोहळा आणि आपण बघू शकतो मी सध्या सिंदखेडराजा इथल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यामध्ये आहे नव्हे तर राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांच्या जन्मस्थळावरती आहे। आपण जर पाहिलं तर आज राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांचा 428वा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय। पारंपरिक वेशभूषा घालून महिला असतील पुरुष असतील लहान असतील संपूर्ण जे जिजाऊ भक्त आहेत राज्यभरातून नव्हे तर राज्याच्या बाहेरून सुद्धा लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी दाखल होताना आपल्याला दिसत आहेत। आज दिवसभर जिजाऊंच्या जन्मस्थळावरती मोठी रेलचेल असणार आहे जिजाऊ भक्तांची। एकंदरीत पाहिलं तर आज सकाळी जी आहे ती जिजाऊंची या ठिकाणी शासकीय पूजा संपन्न झाली। सोबतच केंद्रीय राज्यमंत्री असतील प्रतापराव जाधव, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि प्रशासनाच्या वतीनं सुद्धा CEO सुद्धा उपस्थित होते। त्यांनी या ठिकाणी शासकीय पूजा केलेली आहे। त्यापूर्वीच सूर्यास्ताच्या वेळेला जे राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज जे आहेत त्यांनी सुद्धा राष्ट्रमाता मा जिजाऊ यांची या ठिकाणी पूजा केलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर आज दुपारी सुद्धा जिजाऊ सृष्टीवरती लाखोच्या संख्येनं जिजाऊ भक्त दाखल होणार आहे। त्या ठिकाणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचं मार्गदर्शन असतं। पारंपरिक पद्धतीने त्या ठिकाणी सुद्धा जिजाऊंचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो। लाखोंच्या संख्येनं जिजाऊ भक्त आज सिंदखेडराजामध्ये दाखल झालेले आहेत। आज दिवसभर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी असणार आहे। दरवर्षी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो म्हणजे या सिंदखेडराजा विकास आराखडा या निमित्तानं जिजाऊ भक्तांची मोठी नाराजी असते की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही। यावेळेला सुद्धा जिजाऊ भक्तांची मोठी नाराजी आहे, असंतोष आहे। या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे की जिजाऊचा जो आराखडा आहे सिंदखेडराजाचा तो अद्यापही पूर्ण झाला नाही आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि सुविधा मिळावी, जे राज्यभरातून देशभरातून या ठिकाणी जे जो भक्त येतात त्यांना या ठिकाणी संपूर्ण सुविधा मिळत अशी सुद्धा त्यांची मागणी आहे। मात्र दरवेळेला फक्त आश्वासनं दिली जाते आणि विकास आराखडा जो आहे तो फक्त या ठिकाणी कागदावरच आहे। कॅमेरामन निलय देशमुख, गणेश सोळन, TV9 मराठी, सिंदखेडराजा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।